नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि कोणाकोणाला आज दाल पकवान खायचं रे? ते पहा, मला 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 अरे बनवावं लागते, फ्रीमध्ये थोडी होते. फ्रीमध्ये काहीच होत नाही, बनवायचं ना. चला दाल पकवान बनवू. आणि दाल पकवानची ऑथेंटिक अशी रेसिपी आम्ही आत्ता गेलो होतो सकाळी जरीपटक्याला. जरीपटका म्हणजे आमच्या इथला नागपूरचा एक भाग आहे की जिथे सिंधी समाज सगळा आढळतो आपल्याला. त्यांची दुकानं आहेत, त्यांच्याकडे ज्या विशिष्ट भाज्या, जसं भॅ म्हणजे कमलदंडी, त्याच्या भाज्या वगैरे सगळ्या तिथे मिळतात. आणि तिथे एक घुमडमल नावाचं दाल पकवानचं दुकान आहे. तर हे घुमडमलचं दुकान खूप प्रसिद्ध आहे. तिथे दाल पकवान, शिरा आणि काय पुरी पुरी सब्जी आणि पोहे छोले असं काहीतरी छान प्रकार. प्रचंड गर्दी असते आणि तिथे उभं राहून खाण्याची मजा असते, ती कुठेही नसते. तर तुम्ही नागपुरात कधी आल तर त्याच्याकडे जा. पण सध्या हे बघा, आता ही चण्याची डाळ भिजवून ठेवली आहे. या वाटीने मी 1 वाटी घेतली होती. आता जवळपास ह्याच्यामध्ये मी 3-3.5 पट पाणी टाकेन. 3.5 पट पाणी आणि थोडीशी हळद, आल्याचे तुकडे आणि एक सिंधी मसाला टाकायचा आपल्याला. तो थोड्या वेळाने घालू. पण हा सिंधी मसाला कसा करतात ते पाहायचं आहे. आपल्या इथला गरम मसाला, कोल्हापुरी चटणी किंवा आपल्या इथला खानदेशी मसाला एक वेगळा असतो, आमच्या इथला काळा मसाला वेगळा असतो विदर्भीय पद्धतीचा. तसाच सिंधी पद्धतीचा हा मसाला, तो पण आपण पाहू. खूप सोपा आहे प्रकार, तो पहिले बनवून घेऊ. आणि ह्याला तोपर्यंत शिजत ठेवूयात पितळेच्याच भांड्यात. आलं लक्षात? हा जो सिंधी मसाला आहे त्यामध्ये बघा स्टारफूल आहे, त्याच्यानंतर लवंग आहे, त्यानंतर दालचिनी आहे, 2 मोठी विलायची, 8-10 हिरवी विलायची, काळी मिरी आणि जिरं. आता हा मला बेसिक आमचे जे नानकानी नावाच्या आमच्या शेजारी होत्या त्यांनी हा मसाला सांगितला आहे. पण याच्याशिवाय मी अजून काही रेफर केलं तर त्याच्यात अजून त्यांनी मसाल्याचे प्रकार टाकलेले होते. पण ते म्हणाले की काही मसाले याच्यात भाजून घ्यायचे, काही कच्चे घ्यायचे. तर ते भाजलेले जे मसाले आहेत ते आपण भाजून घेऊ आणि लगेच त्याची पावडर करू. यामध्ये जिरं, मोठी विलायची, लवंग, माझं नेहमी म्हणणं असतं की एखाद्या विशिष्ट जातीतला समाजातला पदार्थ असेल तर तो पदार्थ तयार करण्यापूर्वी त्या समाजातील लोकांशी एकदा बोला, ऑथेंटिसिटी बघा, काय नेमकं करतात ते पहा आणि नंतर तो पदार्थ इतरांना दाखवा. तर माझं नेहमीची अशी प्रॅक्टिस असते की त्या दुकानातही जाऊन आलो मी. त्याच्यानंतर नानकरी बहिणींना पुन्हा फोन करून विचारलं की कैसे बनता है, तर त्यांनी असं सांगितलं. आणि हे बारीक व्हायला थोडंसं मीठ. तसं एक सांगू का, हे मीठ घालताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मसाला बारीक करताना मी तुम्हाला आता सांगितलं की मीठ घाला. तर तुम्हाला एक टीप अशी द्यायची आहे की तुम्ही बाजारातून जेही कुठले मसाले आणता ज्याच्यामध्ये पाकिट असतं खरड्याचं, आपण काय होतं की सहज ते मसाले खरडा उघडतो, त्यातल्या आतल्या पाकिटाचा असं कट करतो, मसाला न बघता, त्याचा फील न घेता आपण सहजरित्या टाकतो, लगेच फ्रीजमध्ये ठेवतो. त्याच्यामुळे मसाल्याचा रंग कसा आहे आपल्याला माहीत नाही, चव कशी आहे माहीत नाही, फक्त वास बघतो, सुवास बघतो त्याचा. पण त्याच्यामध्ये मीठ असते, मिठाची क्वांटिटी असते, एवढं लक्षात घ्या. म्हणजे पदार्थ तयार करताना कधी कधी तुम्हाला अरे मीठ तर मी बरोबर टाकलं होतं, जास्त का झाला, तो प्रकार असतो. आणि मी नेहमी सांगत असतो की जेव्हा तुम्हाला मसाला असा कुठला घरगुती घालायचा असतो तर शक्यतो फ्रेश असावा. आणि क्या बात है, फ्रेश मसाल्याचा जो सुवास असतो अप्रतिम असतो. 1 वाटी डाळ घेतली, अर्धा चमचा मसाला टाकायचा, सिंधी मसाला. आता पक्वान बनवण्यासाठी आपण घेतला मैदा, त्यामध्ये जिरं, चवीनुसार मीठ, तेल 1-2 चमचे. याला सगळं एकत्र करून व्यवस्थित भिजवायचं आहे, घट्ट भिजवायचं आपल्याला. शेवटी पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं, याला छान मळून नंतर आपण
झाकून ठेवू एक 10 मिनटं. आता एक 10 मिनटानंतर आपण याच्या अशा पुऱ्या ज्या आहेत त्या पातळ लाटून घ्यायच्या आणि हे तांदूळाचं पीठ घेतलं आहे जेणेकरून हे चिकटणार नाही आपल्या पोळीला. जेवढं पातळ होऊ शकेल तेवढं पातळ लाटायचं. लाटल्यानंतर ह्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा दाबून घ्यायच्या. तेल अगदी मंद आचेवर ठेवायचं आणि तेलामध्ये तळण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की आपण काय वापरतो, फ्राय पावडर. तेलात पावडर टाकल्याने तेल हलकं होतं आणि यामध्ये आपण जो पदार्थ तळतो तो कमीत कमी तेल घेऊन बाहेर पडतो. ह्याला असे टोचे मारायचे म्हणजे तुमची पुरी जी आहे ती फुगणार नाही. हे टाकून मंद आचेवर तळून घ्यायचे. जेव्हा आपण स्टार्टिंगला ही पुरी टाकतो तेव्हा तेल अतिशय मंद आचेवर असावं. एकदा पुरी सेटल झाला थोडंसं त्याला हाय फ्लेम करून मग ही अशी पुरी तळायची. तुम्हाला जो रंग असा हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारचा. बघा आता तुम्ही बघत असाल की तेलात फ्राय पावडर वापरल्याने याच्यात तुम्हाला कुठेही तेल असं दिसणार नाही जास्तीचं. डाळ अशी पूर्ण शिजवायची नाही, अर्धवट शिजल्यानंतर ह्याला घोटून घेऊ आपण. आता थोडीशी फोडणी द्यायची आहे त्यासाठी अगदी कमी तेल घ्यायचं. जिरं, गॅस बंद, थोडीशी हळद, मिरची पावडर, तयार डाळ. थोडी धने पावडर, मीठ चवीनुसार. मीठ टाकताना एक लक्षात घ्या आपल्या मसाल्यातही मीठ आहे आणि आपण त्या हिशोबानेच मीठ घालायचं आहे. यामध्ये हिरवी मिरची अशी कच्ची टाकायची, थोडी कोथिंबीर. आता सर्व करू. कच्चा कांदा आणि हे चिंचेचं पाणी, यामध्ये थोडंसं मीठ, चाट मसाला, बढ़िया दाल, कांदा, चिंचेची चटणी. बढ़िया पकवान, त्याच्याबरोबर दाल. याचा आम्ही आनंद चहाबरोबर घेतो. कारण काय होतं की समजा तुम्हाला कधी दाल आवडली नाही, कमी जास्त असते, किंवा हे पकवान जे प्रकार आहे ना हा डब्यात भरून ठेवा आणि चहाबरोबर मजा घ्या. घ्या ना मजा. हां, अरे मी म्हटलं तुम्हाला मजा घ्या, मी मजा घेतो आहे, तुम्ही पण घ्या आणि पाहत राहा. मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पकवान दाल पकवान केल्यानंतर ते सुद्धा शेअर करा इतरांशी. बाजूच्या घरात नेऊन पोचवा. बघा आता दुसऱ्या दिवशी डब्बा भरून याच्याकडला काहीतरी बनवलेला. आणि नागपुरात आले तर कुठे जायचं, घुमडमल, जरीपटका. हां चलो भाई जरीपटका चलते, चलेंगे.